खरं तर नवीन वर्ष इंग्रजी नवीन वर्ष आणि या वर्षाच्या सुरुवातीला संपन्न होत असणारी ही स्पर्धा सन्माननीय कमलाकर शेठ पाटील साहेब, आदरणीय मुकुंदजी राजे साहेब यांची ही स्पर्धा श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजी मजकूर, श्री लक्ष्मी नारायण क्रिकेट संघ पेठाली आयोजित ही स्पर्धा इथे संपन्न होते. नुकताच पाहुण्यांचं आगमन या मंचावरती झालं. हा सामना 4 षटकांचा असेल. सामना संपन्न होतोय ओम नर्मदेश्वर आई गावदेवी क्रिकेट संघ किरवली आणि त्यांच्या विरोधात निशंक 11 गावदेवी क्रिकेट संघ नारिवली या दोन संघादरम्यान. चला मॅचला सुरुवात करावी. सलामीची जोडी नारिवली संघाच्या मैदानात दाखल झाले. नयन पाटील आणि त्याच्या साथीला आदित्य गोरपेकर. तर आमचे आदर्श न्यूज चे सहकारी मित्रमंडळ या ठिकाणी आले. सर या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अक्षय भाई आहेत आमचे. स्वागत आहे अक्षय भाई. आणि त्यांचे पिताश्री देखील आहेत. काका या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विदाउट ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉडक्ट कभी सेल नाही होता. एक ॲडव्हर्टाइजमेंटची सर्वात मोठी टॅगलाईन आहे. आणि जे सध्या आपण पाहतोय की न्यूज चॅनलचे पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झालेत. स्वागत आहे साहेब आपलं. खरं तर त्यांची आज संपूर्ण दिवसभर रणधुमाळी चालू होती. आता कुठेतरी थोडं त्यांना विराम मिळाला असेल. चला मॅच लावते सुरुवात. 4 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज नवनाथ गायकर किरवली संघाकडून. हो पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय ऑफ साइडला. सागर आहे लॉंग ऑफच्या दिशेने. दुसरी धाव घ्यायची. आदित्य पलटलाय. नयनला धावायला भाग पडले. 2 धावा चोरल्यात. रात्र पूर्ण झालेली नाहीये तरी इथे धावांची चोरी झाली. खातं उघडलंय नारिवली संघाने. नयन पाटीलचा हा फटका होता. थोडा लेझी राहिला सागर. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मागच्या मॅचमध्ये देखील कृष्णाला दुखापत झाली होती. दुखापत असताना देखील त्याने केलेली गोलंदाजी आयुष्यभर सर्वांना लक्षात राहील. 34 धावा असं वाटलं की 2-3 ओव्हरमध्येच हा सामना फिनिश होईल परंतु तसं झालं नाही. ओमकारने केलेली गोलंदाजी जबरदस्त. कृष्णाने केलेली कमाल आणि त्याच जोरावरती श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धी करवले संघाने मात्र तो सामना जिंकला. त्यांनी दाखवून दिलं की आम्हाला CSK का म्हणतात. 2 धावा धावफलकावरती. हो समोर मारण्याचा पुन्हा प्रयत्न होता. लॉंग ऑफचा फिल्डर त्याच्या अगोदर मिडॉनचा प्लेअर पोहोचतोय. आता चुकी नाही. आता परफेक्ट थ्रो. थोडा गोलंदाज बाजूला होता. सिंगल रन. धावफलकाले मात्र 3. मला असं वाटतं दोन्ही आता आमचे आयोजक बाईट देत आहेत. मॅच चालू राहील हे लक्षात असू द्या. ही सर्व मित्रमंडळी आयोजकांची सन्माननीय कमलाकर शेठ पाटील साहेब, मुकुंदजी राजे साहेब यांची मित्रमंडळी. नुकताच त्यांचं आगमन झालं मंचावरती. सध्या तुम्ही स्क्रीनवरती त्यांना पाहताय. सहर्ष स्वागत साहेब आपले या श्री छत्रपती चषकामध्ये. तुमच्या मित्रांनी भरवलेली स्पर्धा आहे दैदिप्यमान स्पर्धा. सामना चालू आहे तो मात्र दुसऱ्या फेरीचा. ड्राईव्ह केलाय. मिडॉनला कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चांगली फिल्डिंग 30R सर्कलमध्ये. पहा हे ठाऊक आहे नारिवली टीमला की आपल्याला धावा थांबवायच्या नाहीयेत. मागची मॅच त्यांनी जवळून पाहिलेली आहे. या सिंगलने स्कोर 4 बिनबाद 4. पॉवर प्लेचं पहिलं षटक. नवनाथ गायकर एक्सपिरियन्स बॉलर या टीमचा लीड करत असताना आपल्या टीमला प्रेक्षकांची गर्दी या श्री छत्रपती चषकामध्ये. यानंतरची लढत असेल सिद्धी करवले पुन्हा एकदा इनॅक्शन दिसेल जे हनुमान करंजाडेच्या विरोधात. एकाकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे, दुसऱ्याकडे तगडी बॉलिंग लाईनअप आहे. ज्याने 34 धावा डिफेंड केल्यात, ज्याने सर्वाधिक धावा केल्यात तो करंजाडे संघ. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. नवनाथच्या विरोधात तुम्ही ब्लाइंड स्ट्रोक खेळू शकत नाही. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. नयन पाटील. 4 चेंडू 4 धावा झाल्यात. 4 षटकांचा हा सामना आहे. वेळेच्या बाबतीत सतर्क करा कारण अगदी वेळात आपल्याला सामने आज कव्हर करायचे. एक टीम पुढे न्यायची आज, ती देखील सुपर 5 ला. काल सुपर 10 ला 2 टीम गेल्यात, पेठाळी आणि धरणा. जास्त वेळ घेऊ नका. आज एक टीम सुपर 5 ला क्वालिफाय करायचे कारण शेवटच्या रात्री लोड नको. 4 धावा धावफलकावर. नवनाथचा हा फुल अगदी शॉर्ट लेंथ बॉल पूल केलाय. स्क्वेअर लेगला बॉल चालला वेगाने. पहिला चौकार येतोय नयन पाटीलच्या बॅटमधून. चौकार.
शॉर्ट पिच बॉल होता आणि त्यावरती पूलचा फटका पाहिला, पण नयन पाटीलचा थोडी मुभा दिली नवनाथ गायकरने आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच उचलला. पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत आहे. आदरणीय कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंदजी राजे या स्पर्धेचे आयोजक यांच्या वतीने सहर्ष स्वागत. धावा झाल्या त्या मात्र 8. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील नवनाथ समोर नयन. हा देखील वेगवान चेंडू होता, पाठलाग केला होता या चेंडूचा, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. सरांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. इथे प्रत्येक धाव महत्वाची आहे. 5 ओव्हरमध्ये 34 झाला नाही. ही खेळपट्टी कधी फलंदाजांना रास ठरते तर कधी गोलंदाजांना रास ठरते, सांगू शकत नाही. जो चांगला खेळ करेल त्याच्या बाजूने ही खेळपट्टी आहे, त्याच्या बाजूने हे क्रीडांगण आहे, त्याच्या बाजूने ही स्पर्धा आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत नारिवली संघाच्या. फटका फसलाय. एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर मागे येतोय. नयन पाटील, ताळमेळ जुळत नव्हतं, शेवटी तो बाद झालाय. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्यात नारिवली संघाच्या निशंक 11, गावदेवी नारिवली संघाच्या 9 आणि विकेट नुकताच गेले नयन पाटीलची. पहिला धक्का. खरं तर आमचे पत्रकार बंधू यांना ठाऊक आहे की एखादी बातमी लोकांपर्यंत कशी पोहोचवावी, परंतु त्यांना मला आवर्जून सांगावंसं वाटते, कारण या स्पर्धेचा मी देखील एक छोटासा भाग आहे. माझंही कर्तव्य आहे की या आयोजकांच्या बद्दल आपण नववर्षामध्ये अनेक नवीन नवीन संकल्प तयार करतो. मला जिमला जायचे, 2 दिवस जातो नंतर बुडवतो, ती गोष्ट वेगळी. परंतु या स्पर्धेच्या आयोजकांनी एक नवसंकल्प हाती घेतला की या स्पर्धेच्या निमित्ताने आपण आपल्या ग्रामीण खेळाडूंना प्लॅटफॉर्म देऊ. या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला बाईक आहे, लाखाची स्पर्धा आहे, स्पोर्ट्स सायकल आहे. सध्या जमाना विकसित झालेला आहे. सर्वांचे थोडे पोट पाहिले असेल तुम्ही, थोडे थोडे का होईना परंतु आलेले आहेत. त्यांच्या फिटनेससाठी स्पोर्ट्स सायकल त्यांनाही मिळतील. जे सर्वांगीण गोष्टी देत असताना ही स्पर्धा भरवली आहे. आणि या स्पर्धेचं नाव पहा, आपल्या राजाचं नाव दिलंय श्री छत्रपती चषक. म्हणूनच या दोन्ही आयोजकांचं विशेष कौतुक मात्र असेल. फुल टॉस बॉल, नो बॉल घोषित केलाय. स्क्वेअर लेगला हा फटका आहे. 4 षटकांचा हा सामना, अशा चुका करून चालणार नाही. नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. सागर पाटील आलाय गोलंदाजीसाठी. 2 धावा इथे जोडल्या जातात. दुहेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचले आता 11 वरती. नो बॉलने सुरुवात केली सागरने. प्राप्ती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती स्पर्धा चालू आहे. आनंद घेतात क्रीडा रसिक, सर्वांचं स्वागत आहे. मैदानावरती देखील क्रीडा रसिक उपस्थित आहेत. शेवटी क्रिकेटवरती प्रत्येकाचं प्रेम आहे. ज्यांच्याशी सामना खेळायचा नव्हता, हो वेगवान चेंडू झपकन आतमध्ये आला, बाहेर निघाला होता. बॅटच्या अगदी वरच्या हिस्साला चेंडू लागतोय. स्वीपर कव्हर करून वेगात मात्र इथे क्षेत्ररक्षक आला, बिबट्यासारखा झाला. मिलिंद एक धाव फलकावरती ऍड होणार. धावसंख्या ती मात्र 12. सिंगल डबल. जेव्हा अगदी सूर्य आपल्या सोबतीला होता तेव्हा चौकार षटकार येत होते, परंतु जसं फ्लडलाईट्स मध्ये धावा येत नाहीयेत. हो बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, लॅप शॉट, परंतु स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग. कल्पेश त्याला बीट केला असता तर कदाचित चौकार मिळाला असता फलंदाजाला. निर्धाव चेंडू. आदित्य गोरुपेकर, प्रयत्न चालू आहेत त्याचे. शेवटी समोर धावा येत नाहीये. आता कुठे ना कुठेतरी चौकार शोधायला पाहिजेत, बाउंड्री शोधायला पाहिजे. जर का बाउंड्री झाल्या नाही, धावा थांबल्या तर मात्र दबाव वाढेल फलंदाजांवरचा. 12 धावा धाव फलकावरती, एकच विकेट आहे. लोअर फुलटॉस बॉल ऑन ड्राईव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेने. पुन्हा एकदा हातातून चेंडू निसटतोय, परंतु दुसरी धाव घेण्याची अजिबात हिम्मत दाखवत नाहीये दोन्ही फलंदाज. फक्त एकच धाव. आतापर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. सध्या या क्रीडांगणाच्या बाहेर सर्वांनी फिल्डिंग सेट केले, परंतु सध्या इथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे. धावसंख्या ती मात्र 13. सब कुछ जानती है पब्लिक. 13 वरती 1. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. 13 लॉस ऑफ 1. सागर हो पायातला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल येतोय तो मात्र गली रिजन मध्ये, बॅटला लागला होता चेंडू, त्या कारणास्तव खात्यामध्ये ऍड होईल. बॅटरच्या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचलाय 14 वरती. मगाशी जसा उल्लेख केला की सूर्य आपल्या सोबतीला होता तेव्हा धावांचा पाऊस पडत होता, धावा येत होत्या, परंतु जसा सूर्य अस्ताला गेला अंडर फ्लड लाईट्स
धावा करणं जमवणं थोडं कठीण काम झालंय. 14 लॉस ऑफ 1. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना, एक एक सामना जिंकलाय दोन्ही संघांनी. थोडा थांबलाय सागर. लाख मोलाची ही स्पर्धा आहे. वर्षाची सुरुवात 2026 ची सुरुवात श्री छत्रपती चषकाने विजय करून घ्यायची याच हेतूने मात्र इथे सर्व संघ. व पुन्हा यॉर्कर बॉल ब्लॉक होलला टाकला होता, खोदून काढलाय. बॅट आणि बॉलचा जसा संपर्क आला तसा मात्र आवाज या संपूर्ण क्रीडांगणावरती झाला, परंतु इथे 2च धावा. चांगली फिल्डिंग किरवली संघाकडून. दुहेरी धाव संख्येने धाव फलक जाऊन पोहोचलाय 16 वरती. 16 लॉस ऑफ 1. 4 षटकांचा हा सामना. प्रत्येक चेंडूवरती कुरघोडी चालू आहे. प्रत्येक चेंडूवरती अगदी आपल्याला असं वाटते की दोन्हीही संघादरम्यानचा जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. त्यांना जिंकायची ही स्पर्धा. छत्रपती चषक त्यांना जिंकायचंय. हा देखील वेगवान चेंडू ऑन साइडला वळवलाय, स्क्वेअर लेगला. डीप मध्ये फिल्डर सेट केलाय या फटक्यासाठी. फेक होईल फक्त आणि फक्त एकच धाव. नो बॉलने सुरुवात केली होती सागरने, त्यानंतर त्याने कंट्रोल केलं. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नारिवली संघाची धाव संख्या ती 1 बाद 17. 17 लॉस ऑफ 1 विकेट. चला पाण्याची व्यवस्था त्वरित करा. 12th मन लवकरात लवकर आपण घेऊन चला, कारण सर्वांना ठाऊक आहे की परिस्थिती काय. रिस्ट्रिक्शन भरपूर आहेत. तसंही आपण शहरामध्येच आहोत, महानगरपालिकेमध्ये आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यात. आचारसंहिता लागलेली आहे आणि ठीक. त्या आचारसंहितेच्या नियमानुसार आपल्याला नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो श्री गणेश CSK आई गावदेवी संघ करवले हा संघ जबरदस्त संघर्षाचा विजय त्याने मिळवला. तर आमचे दोस्ती दुनियातील राजा माणूस मित्रांनो रोहिदास शेठ मात्रे पिसारवे यांच्या माध्यमातून त्यांच्यासाठी संपूर्ण हेल्थचा बॉक्स देण्यात आला. तर धन्यवाद रोहिदास शेठ मात्रे, आपलं देखील मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी असाल तर आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचचा आनंद घेत असताना विनोद शेठ काटे मॅम फ्रॉम नागझरी, त्यानंतर अविनाश दादा काटे नागझरी मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आपण पाहतोय RSSS रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेजी पाटील देखील मॅचचा आनंद घेते. त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी 2000 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. त्यानंतर आमचे RSSS पेन महा तालुका अध्यक्ष नवदीप शेठ पाटील समाजसेवक यांच्याकडनं देखील 5000 रुपयाचा धनादेश लाभला. धनाजी शिंदे, त्यानंतर आमचे जैन गरत नानाशेठ गरत यांचे ते नातू आहेत. खरं तर मॅचचा ते आनंद घेतात, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आपण आलेत आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर या स्पर्धेसाठी माणिक शेठ काठे साहेबांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा धनादेश. त्यानंतर आमचे नामदेव शेठ काटे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी तब्बल 1500 रुपयाचा धनादेश आम्हाला लाभला. या संपूर्ण दानशूरदात्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. हो, समोर मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक. लॉंग ऑफचा फिल्डर येतोय. वेदांतनं पहिल्याच बॉलवरती घेतलं विकेट. दुसरा फलंदाज बाद. लॉंग ऑफच्या फिल्डरने घेतला इथे झेल. पेकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, दबाव वाढत होता, धावांची गरज आहे. शेवटी हे क्रिकेट सर्वांना एक परिसूत्र नेहमी सांगतं, धावा थांबल्या की फलंदाजांवरती दबाव आणि धावा जास्त आल्या तर गोलंदाजांवरती दबाव. आणि हा दबाव जसा शिफ्ट होत असतो तसा सामना मात्र दोलायमान होतो. चला बॅटर रेडी ठेवा. नारिवली विरोधात किरवली या 2 संघादरम्यान सामना चालू आहे. माझ्या समवेत आमचे गुणसंख्या लेखक राहुल पोरजी आहेत आणि किरवली म्हटल्यानंतर गुलशन पाटील हे देखील अत्यंत उत्तम गुणसंख्या लेखक आहेत. नेहमी मात्र जोडले जातात मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. धावसंख्या ती 17. पहिल्याच बॉलवरती वेदांतने घेतले विकेट. हे दोन्ही जे यंगस्टर्स आहेत, शेवटचं षटक एक संकेत गायकरने मला असं वाटतं टाकलं होतं 5 ओव्हरची जेव्हा मॅच होती तेव्हा. संकेत गायकर यशस्वी ठरला होता. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्याने पटकावली होती. आता नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तर करण. हो, वेगवान चेंडू खोदून काढलाय कव्हरच्या दिशेने. चांगला स्ट्रोक होता, तेवढीच चांगली फिल्डिंग. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक सरसावतोय. बादल सारखाच तिकडे जोरात गेला आणि चेंडू मात्र अडवतोय. शेवटी फिल्डिंगचा दर्जा जो सेट केला आज किरवली संघाने, त्यामुळे धावांवरती रिस्ट्रिक्शन लावलेत. सिंगलने स्कोर 18. तिसरं षटक मार्गस्थ आहे. यंगस्टर या टीमचा गोलंदाजी करतोय वेदांत तरे तिसऱ्या षटकात.
ओ हेलिकॉप्टर, शेवटी ती कोंडी फोडले. सौरभच्या बॅट मधून आलाय हा फलंदाजीची दादागिरी करणारा षटकार. हेलिकॉप्टर आहे सौरभ, अगदी फुलर लेनचा बॉल, यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, क्रीज मध्ये गेला आणि तिथून हेलिकॉप्टर सजवला तो सौरभने. कमालीचा फटका, सुपर्ब हेलिकॉप्टर बाय सौरभ. ती धावांची कोंडी फोडली, ब्रेक तोडला तो या षटकाराने आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले नारिवली संघाचं 24 वरती 24. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि मग वाट लावायची असते. याच परिसूत्राने फलंदाजी करत असताना सौरभ भोईर षटकार खेचलाय त्याने. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू पाठलाग करण्याचा प्रयत्न, आता सपशेल दबाव, व्हाईट बॉल वेदांत वरती. आता त्याची खरी परीक्षा आहे, आता त्याची खरी कसोटी आहे. व्हाईट बॉल घोषित केल्या पंचांनी आणि फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. यस, चॅलेंज केले या डिसिजनला. तिसरे पंच आता तपासतील. थर्ड अंपायर, तिसरे पंच आता तपासतील की व्हाईट बॉल आहे की नाही. चॅलेंज केलंय फिल्डिंग टीमने, पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय आणि त्या डिसिजनला चॅलेंज करण्याचं काम केलंय ते किरवली संघाच्या गोलंदाज आणि कॅप्टनने. पाहूया निर्णय काय आता देत आहेत तिसरे पंच. 12व्या खेळाडूने अजिबात इंटरसेप्ट करू नये. एका धावेच्या मोबदल्यात तुम्हाला 2 धावांची पॅनल्टी बसायची. सो तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. आदर्श खेळाडू आमचे आकाश त्यांनी पाहिले इथे आणि त्यानंतर निर्णय दिला, इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो चॅलेंज ऍक्सेप्ट केला होता आणि आता किरवलीच्या गोलंदाजाचा DRS मात्र इथे, कॅप्टनचा DRS मात्र इथे सक्सेसफुल झालाय. डॉट बॉल. 24 धावा झाल्या 24. नारिवली संघ 24 वरती खेळतोय. तिसरं षटक चालू आहे वेदांत तरेचं. पाठलाग, गुंडप्पा विश्वनाथची आठवण करून देणारा हा फटका. बॉल स्वीपर कव्हरला फरार, चौकार, 4 धावा. फलंदाज सौरभ भोईरच्या बॅटमधून ही फलंदाजीतली दादागिरी. पाठलाग केला, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, उडवला बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून सीमारेषा पार, चौकार. या 4 धावेने धावफलक जाऊन पोहोचल्यात 28 वरती 28. चांगली फलंदाजी करत असताना सौरभ भोईर तिसऱ्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे. जो षटकार आला त्याची संपूर्णपणे टॅली सांगत असताना आमचे स्कोरर मित्र, तब्बल 38 चेंडूनंतर तो षटकार आला होता संपूर्ण या मॅचेस मध्ये आत्ताच्या. ओ लॉर्ड फुल टॉस, नटराज, भिंगडी शॉट, कडक मारला एकदम. भिंगडी शॉट बाय सौरभ भोईर. मिड विकेटला बॉल फरार झालाय. षटकार, 6 धावा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 बाद 34 34. कोण म्हणतं धावा येत नाही, तुमच्यात दम असेल तर नक्कीच त्या धावा येतात आणि ते करून दाखवले सौरभ भोईरने. 2 ओव्हर पर्यंत शांत होता, तिसऱ्या षटकात तो आक्रमक झाला, विस्फोट झाला. म्हणूनच म्हटलं ती धावांची कोंडी त्याने फोडली. तो दबाव, तो ब्रेक जो लावला होता तो तोडला आणि त्यानंतर 2 षटकार मारले ओव्हरमध्ये. त्यामुळे 3 ओव्हर नंतर धावा झाल्या त्या नारिवली संघाच्या 34 34. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. प्राप्ती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मात्र ही स्पर्धा चालू आहे. त्यांनाही पत्रकारितेचा चांगलाच अनुभव आहे. सध्या मंचावरती पाहुणे उपस्थित आहेत, त्यांच्या स्वागताकडे आपण नक्कीच जाऊ. परंतु त्या अगोदर एक षटक, साईराजे सर तिथे रेडी आहेत. तर संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. कधी कधी समालोचन करणं सोपं काम होऊन जातं, परंतु पाहुण्यांचे सत्कार, पाहुण्यांचे सन्मान, टॉस करणं वेळेमध्ये, सर्व गोष्टी हँडल करणं सोपं काम नाहीये. शेवटच्या षटकात कल्पेश. आता एक मोठा प्रश्न पडलाय. कल्पेशने 4थ्या षटकात चांगली बॉलिंग केली होती जेव्हा वेदांच्या विरोधात धावा आल्या होत्या तेव्हा. हो, पहिलाच बॉल भिरकवायचा होता ऑन साईडला आणि ते पहिल्याच बॉलवरती कल्पेशने घेतले विकेट. फलंदाज बाद होईल. तिसरा धक्का, करण बाद. टीमचे संघनायक आणि श्री गणेश CSK आई गावदेवी संघ करवले
नक्कीच आपण लगेच टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं आहे, कारण आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. दुसऱ्या फेरीतील अंतिम मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करू. अत्यंत शिस्तबद्ध ही स्पर्धा आहे साईराजे सर. नाहीतर अगदी आपण पाहतो की या वेळेला कधीतरी स्पर्धा सामने मात्र चालू होतात, परंतु या स्पर्धेची सेकंड राऊंडची ही फर्स्ट मॅच 8:30 वाजता चालू आहे. म्हणूनच विशेष कौतुक देखील या आयोजकांचं. लास्ट ओव्हर संदेश आलाय, पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू, समोर लॉंगॉनला हा फटका खेचलाय जिथे बॅनर आहे आयोजकांचा, परंतु तिथे मिसफिल्ड पाहायला मिळाली. 2 धावा इथे जोडल्या जातात. दुहेरी धावा संख्येने धावफलक 36 वरती जाऊन पोहोचले. 36. मागच्या मॅच मध्ये 5 ओव्हरमध्ये 34 झाल्या नव्हत्या, हे देखील विसरून चालणार नाही किरवली संघाला. 36 झाल्यात. संदेश गोरपेकर, पूलचा फटका, दूरवरून क्षेत्ररक्षक धावत आलाय. हो, लॉंगॉन वरून आलाय. जोरदार टाळा होऊन जाऊ द्या सागर पाटील साठी. अरे पनवेलच्या अगदी तक्क्यावरती होता, तिथून तो धावत आला थेट पेठालीमध्ये आणि तिथून मात्र त्याने झेल टिपलाय. कमालीचा झेल. रनिंग कॅच बाय सागर आणि इथे फलंदाज बाद होईल तो संदेश गोरपेकर. आणखी एक मोठा धक्का नारिवली संघाला. मागच्या ओव्हरमध्ये धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये धावांवरती रोख लावण्याचं काम पुन्हा एकदा कल्पेश तरेने केलंय. वेदांत तरे, तुम्ही पहिली मॅच देखील पाहाल, वेदांत तरेच्या विरोधात आक्रमण झालं होतं. कल्पेश तरे मोठा बंधू धावून आला होता. या मॅच मध्ये देखील तेच घडतंय. मोठ्याचं मार्गदर्शन असेल तर छोटा बंधुराज देखील चांगला घडतो असं म्हणतात, परंतु सध्या छोट्या बंधुराजांची पाठराखण करत असताना मोठा बंधुराज कल्पेश तरे विकेट घेतोय. 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. धावांना ब्रेक लावण्याचं काम पुन्हा एकदा चालू आहे. शेवटी हा संघर्ष यासाठी आहे छत्रपती चषक. हे वर्ष आहे 2026, नववर्ष. आजचा दुसरा दिवस आहे, स्पर्धेचाही दुसरा दिवस आहे. प्रत्येकाला असं वाटतं की ही स्पर्धा जिंकायची. या नव्या वर्षाची सुरुवात मात्र ही स्पर्धा जिंकून करायची आणि त्यासाठी या महासत्ता क्रिकेट, ग्रामीण क्रिकेटच्या या सर्व सत्ता एकवटल्या तिथे विजय संपादित करण्यासाठी. क्लीन बॉल, कल्पेश तरे वेगवान गोलंदाज, दांडी कूल करतोय फलंदाजाची. आणखी एक फलंदाज बाद. हॅट्रिक बॉल असेल आता. ज्या फलंदाजाने धावा केल्यात सौरभ, तो नॉन स्ट्रायकिंग एंडला तसाच उभा आहे. सौरभ नॉन स्ट्रायकिंग एंडला तसाच उभा आहे. कबड्डीमध्ये कधी कधी कमलाकर पाटील साहेब एक डाव टाकतात. चांगला रेडर असतात ना, त्यालाच मारतात आणि बाहेर बसवतात, म्हणजे पॉइंट्स कमवता येत नाही. सध्याच्या घडीला फिल्डिंग टीमने तेच केलंय. जेवढा नॉन स्ट्रायकिंग एंडला तिकडे फलंदाज राहील, सौरभ भोईर ज्याने आक्रमण केलंय तेवढं त्यांच्यासाठी चांगलं आहे. शेवटी हे डाव टाकावे लागतात आणि त्यामध्ये सध्या तरी सरस ठरलाय तो किरिवली संघ. या षटकामध्ये धावा स्थिरावल्यात 36 वरती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या 34. 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा दिल्यात कल्पेश तरेने आणि आता ऑन हॅट्रिक आहे कल्पेश. कमालीची गोलंदाजी कल्पेश तरेकडून. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय मच्छिंद्र गोरपेकर. मंथन आलाय, तो देखील निर्धाव चेंडू खेळतोय. काय गोलंदाजी केले. या अगोदरच्या मॅच मध्ये आय थिंक ओमकारने केली होती, मेडन ओव्हर टाकली होती, विकेट देखील घेतली होती. 4 विकेट घेतल्या होत्या. कमालीची गोलंदाजी, डेंजरस. शेवटचं षटक टाकावं तर कल्पेश तरे सारखं टाकावं, याचं मूर्तिमंत उदाहरण इथे दाखवत असताना कल्पेश तरे फक्त 2 धावा दिल्यात. शेवटचा चेंडू आहे, धाव फलक तिथेच स्थिरावलंय 36 वरती. आता 40 पार की मात्र 40च्या आतमध्ये. मंथन लास्ट बॉल, आक्रमण करावंच लागेल. मोठा फटका पाहिजे नारिवली टीमला. प्रयत्न करेल मंथन. मिस टाइम स्ट्रोक. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू विसावतोय, थोडा बाहेर चाललाय. खराब कामगिरी फिल्डिंग मध्ये. 2 धावा इथे झाल्या. तिसरीचा प्रयत्न होतोय, खराब थ्रो आणि ते 3ही झाल्यात. 3 धावा धावल्यात. प्रत्येक धाव इथे महत्वाची आहे. शेवटच्या चेंडूवरती आल्या 3 धावा. पुन्हा एकदा समीकरण 4 षटक 40 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 4 षटकांमध्ये 40 धावसंख्येचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे. नारिवली संघाने ओम नर्मदेश्वर आई गावदेवी किरवली संघाच्या विरोधात 4 ओव्हर 40. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल. श्री गणेश आई गावदेवी CSK सिद्धी करवले विरोधात जयहनुमान करंजाडे. तिथे जोडले गेलेत साई सर आणि नेक्स्ट इनिंग साठी पुन्हा एकदा जोडले जातील आमचे प्रवीण टेंबे सर. धन्यवाद धन्यवाद. चला आपण नाणेफेकी ते संपन्न करू. 2 बलाढ्य संघामध्ये श्री गणेश आई गावदेवी CSK संघ सिद्धी करवले आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल श्री जय श्रीराम
जनमान करंजाटे संघ. चला दोन्ही संघाने एक एक मॅच इथे जिंकलेली आहे. तर राजेश शेठ पाटील साहेबांना मी विनंती करेन, RSSS रायगड जिल्हा उपाध्यक्ष साहेबांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आणि नवदीप शेठ मित्रांनो यांची येवन जोडी. पावसाळ्यामध्ये वातावरण गरम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि हिवाळ्यामध्ये दुर्ला उरवणारं व्यक्तिमत्व. चला दोन्ही संघ या ठिकाणी आहेत. जनमान क्रिकेट संघ करंजाडे सनी कैकाडे, त्यानंतर आमचे मुकेश आतंक, दुसरा नाम मुकेश. चला नाणेफेकी ते संपन्न करू. 4 षटकांची मॅच हेच नाणेफेकी जिंकली आणि या श्री गणेश सिद्धी करोल संघानं. चला आपण पाहुण्यांचा बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत, आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करूया. आमची येवन जोडी बॅटिंग घेणार आहेत. CSK श्री गणेश CSK संघ टॉस जिंकून फलंदाजी. चला आपण पाहुण्यांचा शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय वेळात वेळ काढून या स्पर्धेची शोभा वाढवली. आदरणीय सन्मानी RSSS रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेजी पाटील साहेब नावडे यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करतोय. राज्यदादा यावं, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत आणि खऱ्या अर्थानं कमलाकर शेठ पाटील यांच्या प्रेमाखातीर आपण या ठिकाणी आल्यात. 2000 रुपयाचा धनादेश देखील त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला. तर दादांचा आम्ही करतो मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन आणि भिंतीवरील घड्याळ देऊन दादांचं करतोय शुभ सन्मान. आपल्या या आगमनाने हर्षमनी तो दाटला, आपल्या या आगमनाने हर्षमनी तो दाटला, प्रांगणे हा गोतावला, सत्कारास्त तो जमला, सत्कारास्त तो जमला. चला त्यानंतर नवदीप शेठ दोस्ती दुनियातील राजा माणूस, प्रत्येकाच्या गरिबाच्या हाकेला ओहो देणारा व्यक्तिमत्व, ओतुंग आणि अफाट नेतृत्व आणि कर्तृत्वान व्यक्तिमत्व. नवदीप शेठ क्रिकेटला भगवंतानी धर्म मानतात. ते क्रिकेटवरती अद्याप देखील 40+ मध्ये ते खेळतायत. इतकाच मोठा प्रेम आहे आमच्या नवदीप शेठ पाटील साहेबांचा. समाजसेवक आहेत. त्यानंतर RSSS स्पेन महाड तालुका अध्यक्ष देखील आहेत. नवदीप शेठ आपण आलेत आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक आभार. त्यानंतर आपण करूया विनोद शेठ काटे. दादा या, विनोद दादा आपण यावं, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. सर्व अतिथीगण पहा प्रेम किती कमलाकर शेठ पाटील साहेबांवरती. चला या विनोद शेठ काटे साहेबांचा आपण करतोय सन्मान, शुभ सन्मान. मायेची आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि भिंतीवरील गड्यात एक जबरदस्त संकल्पना. एवन जोडी कमलाकर शेठ पाटील साहेब आणि आमचे मुकुंदजी राजे यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा रणसंग्राम. पाहुण्यांचा सन्मान. त्यानंतर आमचे अविनाश दादा काडे. दादा आपण देखील यावा, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण धनाजी शिंदे यांचा देखील सन्मान करणार आहोत. धनाजी दादा आपण देखील यावं. या रविदादा पाटील यांच्याकडनं 2100 रुपयाचा आर्थिक धनादेश. धन्यवाद. धनाजी शिंदे, शिंदेशाही बाणा, क्रिकेटला भगवंत मानणारं व्यक्तिमत्व मित्रांनो. उत्तुंग आणि अफाट नेतृत्व, कर्तृत्ववान आणि नेतृत्ववान व्यक्तिमत्व. धनाजी शिंदे साहेबांचा आपण करूया शुभ सन्मान. त्यानंतर आमचे नामदेव शेठ काटे यावं, आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. त्यानंतर आमच्या अरुण दादा यांचा देखील सन्मान आपण घेणार आहोत. अरुण दादा आपण देखील यावं. अरुण दादांचा करतोय सन्मान. प्रेक्षकांची मी दिलगिरी व्यक्त करतोय, आज बरेचसे मान्यवर व्यासपीठावरती आहेत. मॅचचा आनंद घेत असताना आमचे जय मल्हार इव्हेंट DJ मास्टर जय सांगडे हे मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आमच्या अरुण दादा यांचा सन्मान. राकेशजी कदम देखील मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जैन दादा घरत यांचा देखील आम्ही सन्मान घेतो. जैन दादा आपण यावं. त्यानंतर आमचे महेंद्र दादा पाटील साहेब, आपला देखील सन्मान. तुमच्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2100 रुपयाचा धनादेश महेंद्र दादा पाटील साहेबांनी देखील आम्हाला दिल्यात.
प्रेक्षकांची मी खऱ्या अर्थाने क्षमा मागतो मित्रांनो, प्रेक्षक वर्गांची मी माफी मागतो, कारण बरेच मान्यवर या ठिकाणी आलेत. आपण पाहुण्यांचा करतोय सन्मान. चला महेंद्र दादा पाटील, त्यानंतर आपण इनिंग ब्रेकमध्ये सन्मान घेऊ, हा शेवटचा सन्मान असेल. महेंद्र दादा क्रिकेटला धर्म पंत मानणारा व्यक्तिमत्व, शांततेचं प्रतीक महेंद्र दादा पाटील साहेब यांचा सन्मान. आमचे पत्रकार बंधू आहेत, आदर्श अक्षय आहेत आणि आमचे पद्माकर सर देखील आहेत, त्यांचा सन्मान आम्ही घेतोय. या आपण सन्मान करूया. आदर्श पत्रकार बंधू पद्माकर सर यांचा सन्मान करतोय. सर्व पाहुणे या ठिकाणी आलेत, आपण आलेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. तो क्या बात है, जबरदस्त. पिछले मुकाबले में 0, इस मुकाबले में हीरो. नानू देखिए भाई, पिछले मुकाबले का जो जज्बा शायद बाकी था उनका, पर निकल रहा है उनका जोश. और टोटल बनता हुआ 14, टारगेट है 40 का, 26 की दूरी. क्या कमाल का मुकाबला भाई. हल्की से शॉट डीप, थर्ड मैन में बॉल, पीछे फील्डर है, सिंगल मुकम्मल होगा. किरोली यहाँ पर अब 15 पे पहुंच चुकी है. देखिए पिछले मुकाबले में दोनों टीम ने वन साइड मुकाबला जीता. किरोली टीम भी वन साइड जीती, नारिवली टीम. और खास करके बात करें किरोली के मैदान पर आए गावदेवी नर्मदेश्वर क्रिकेट संघ किरोली आयोजित गावदेवी चषक 2026 5 जनवरी को शुरू होगा डे में और 8 जनवरी को समाप्त होगा. 80,000 की टूर्नामेंट जहाँ पे मालिक बाइक है. लेकिन उसके बाद देखिए एक ही महीने में 2 टूर्नामेंट, इतिहास बनेगा. और 26 जनवरी को होगी किरोली में नाइट मैच. वहां पर 6 बाइक है मेरे ख्याल से, 6 बाइक, यानी कि एक ही महीने में 7 बाइक एक मैदान पर होगी किरोली में. बैक टू द बॉलर ड्राइव. ये इतिहास होगा भाई क्रिकेट विश्व में, क्योंकि 1 जनवरी में 31 दिन होते हैं और 7 बाइक किरोली में कोई खिलाड़ी जीतेंगे, जिसमें अंपायर कमेंटेटर को 1 बाइक है, लकी ड्रॉ दर्शकों के लिए 1 है, सीरीज के लिए लगातार बाइक्स. और A1 जोड़ी का योगदान अच्छा होता है, सुनील शेठ पाटिल, अरुण पाटिल किरोली के लिए, अभिमन्यु पाटिल साहब, सदाशिव पाटिल देखिए, मधुकर पाटिल, शरद जी पाटिल देखिए, बहुत सारे पाटिल है. चलिए अंपायर ने कहा कि इसे डेड बॉल है. आखिरी गेंद बचे अंपायर, टीम का टोटल बनता हुआ 15 रन, 25 की दूरी है. क्या कमाल की शुरुआत. नानू टूट पड़े पहली गेंद पे चौका, फिर से छक्का, फिर चौका. क्या कमाल की बल्लेबाजी. लेकिन साथ देंगे उनका ओपनर बल्लेबाज सागर पाटिल. रिक से थोड़ा सा दौड़ने की कोशिश, रन आउट. सागर थोड़े कमजोर पड़ गए. डॉट गेंद आते हुए अभी तक 2 गेंदें डॉट निकली है और सागर ने 3 गेंदों पे मात्र 1 बनाए. लेकिन किरोली टीम का जो जिक्र हुआ, मैंने कहा कि जो टीम हम पिछले 2 सालों से देख रहे थे, वो रिदम अभी तक किरोली को नहीं मिल पाई, जीत की रिदम. लेकिन नारोली काफी फॉर्म में. गुरदास बोयर की पहली गेंद डॉट, दूसरी ओवर. चलिए भाई डॉट गेंदे आ रही है, लेकिन अंपायर कह रहे व्हाइट बॉल. कटर बॉल थी, काफी दूर गई. 61 रन में बढ़ोतरी होगी और टीम का टोटल बनता हुआ 17 रन. किरोली के हमारे तेजू यहाँ पर आते हैं, उनका भी स्वागत है. किरोली के बेहतरीन स्कोरर गुलशन पाटिल केपीसी ट्रॉफी में जुड़े थे, देखिए वापस जुड़े हमारे साथ. और नारियल टीम के मैंने जिक्र किया, जगदीश पाटिल सर कमेंटेटर, विश्वनाथ शेठ मस्कर, ये कई पहचान बने टेनिस क्रिकेट विश्व में. स्कोरर, कमेंटेटर और सलाहकार, वो हमारे अंपायर्स, लाइव टेलीकास्ट और डीजे वाले, मंडप वाले, सब दोस्त बने यहाँ पे. चलिए भाई सागर ने आखिरकार स्ट्राइक रोटेट की है, जो किरोली टीम चाहती थी, क्योंकि ये डॉट गेंदें उनके लिए घातक हो सकती है. 1 रन आवश्यकता थी और टीम का टोटल बनता हुआ 18. पिछला मुकाबला कोई नहीं बोलेगा, लो स्कोरिंग का मैच. 44 से 40 का टारगेट देखिए सीएसके सिद्दीक करोल ने क्या बाजी मारी. 34 का टारगेट 5 ओवर में, वो भी. और नेरेबग को किस तरीके से हराया. और मैंने जो कहा था कि लो स्कोरिंग का मुकाबले को कम मत समझिए, देखिए 1983 का वर्ल्ड कप कपिल देव ने भारत को जीत के दिया, लो स्कोरिंग का मैच था, लेकिन वो लो स्कोरिंग का कमाल है. नानू ने पहले और 16 बनाए, लेकिन 16 गेंद पे 22 चाहिए जीत के लिए. दूसरा मैच विनर विनर. हल्की से एज लगी है, ड्राइव काउ कॉर्नर रीजन पे बॉल ट्रैवल होती हुई मात्र सिंगल मिलेगा. 15 गेंद पे 21 की आवश्यकता है. देखिए नारोली की गेंदबाजी काफी अच्छी है. पिछले मुकाबले में इनके तगड़े गेंदबाज आपने देखे तो 5 ओवर कर रहे थे और कमाल की गेंदबाजी देखिए. उसमें पहले ओवर की थी बिल्कुल गेंदबाज निखिल भोईर ने, उसके बाद गुरदास भोईर आए थे, फिर आए थे करण, उसके बाद केतन और सुभाष.
सौरभ, कमाल की गेंदबाजी। 21 रनों की आवश्यकता है 15 गेंदों पर। मैच का टर्निंग पॉइंट अभी तक आया नहीं और देखा जाए तो नारोली भी जीत सकती है मुकाबला, क्योंकि वो भी काफी फॉर्म में। फुलर लेंगी गेंद है, गैप पे खेलने की कोशिश थी, लॉन्ग अप नहीं थे वहां पर, खिलाड़ी पहुंचे लेकिन तब तक बल्लेबाज ने ये दो चुराया। देखिए सिंगल डबल से भी बात बनेगी, और सिंगल डबल से कोई प्रेशर नहीं केरल टीम पर, आसानी से नजदीक पहुंच रहे। अब जीत के लिए 19 की दूरी है। आज का 8 का पोल है, काफी कमाल के मैच, 7 मुकाबले आज हम खेलेंगे और एक टीम जाएगी सुपर 5 में गोल्डन ट्रॉफी उठाने के लिए। अगर ये टीमों को देखिए तो ट्रॉफी खरीदना बहुत आसान है इनके लिए, लेकिन ट्रॉफी जीतना मुश्किल होता है। आप देखिए फुल टॉस गेंद है, इसी के इंतजार में थे भाई। एक आध फुल टॉस मुकाबले में जान डाल देंगे, और सागर का बल्ला माशाअल्लाह 6 रन। एक फुल टॉस गेंद ने मुकाबले का तख्ता पलट कर दिया, जिसकी जरूरत थी किरोली को। पहुंच चुके 27 पर, मुकाबला आसान बन गया। देखिए रन टू बॉल मैच है, 13 गेंदे 13 रन की आवश्यकता। एक आध फुल टॉस ने काम तमाम किया। गुरदास भोईर, तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य राजेश शेठ पाटील आणि आमचे नवदीप शेठ पाटील गौट नक्कीच नावडे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर जबरदस्त आर्थिक सहाय्य लावण्यात आलं। आमचे जैन शेठ करत आणि संपूर्ण आमचे मान्यवर या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून आभार। मॅचचा आनंद घेत असताना शेअर संवाद पत्रकार आपण या ठिकाणी पाहतो। आमचे त्या पत्रकाराचे संपादक आहेत जे सुनील लहू भोईर आणि मुख्य संपादक हितेंद्र दौलत निकम मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक आभार, मनपूर्वक आभार। महाराष्ट्राच्या लोकविकासाचे वेध घेणारे एकमेव साप्ताहिक म्हणजे शहर संवाद। या सीट्स ओवर टू पीटी सर। थैंक यू छोटे मागुरु साई राजे। पहले ओवर में आए 16, दूसरे ओवर में आए 12, टोटल बने स्कोर बोर्ड पे 28। अब चाहिए 12 गेंद पे 12, 40 का लक्ष्य। काफी आसान है रन टू बॉल मुकाबला, लेकिन पिछले मुकाबले आपने देखा यही हाल था और नेरे बहु उसमें हार गई। सीएसके ने बाजी मारी, लश्करी के मुकाबले को कम ना समझे, क्योंकि अगर कॉन्फिडेंस ओवर कॉन्फिडेंस में बदल गया तो आपका खेल खत्म होगा। शुभम गिल को देखिए, शुभम गिल ने इससे पहले T20 वर्ल्ड कप भारत को जिता के दिया था, लेकिन इस बार भारतीय टीम में शुभम गिल नहीं है। T20 वर्ल्ड कप में उनको बिठाया गया और श्रेयस अय्यर, ईशान किशन को मौका दिया गया। ये होता आउट फॉर्म। अगर खिलाड़ी का आउट फॉर्म होता है ना तो उसे कोई पसंद नहीं करता। देखिए जो दर्शक ताली मार रहे वही कल आपको गाली भी दे सकते हैं, मतलब अपशब्द कह सकते हैं। यही क्रिकेट का खेल है। लगातार फॉर्म और कंसिस्टेंसी रखना बहुत मुश्किल होता है, लेकिन उसके लिए आपको मेरे ख्याल से जिम जाके मतलब बॉडी थोड़ी बढ़ानी पड़ेगी, वर्कआउट करना पड़ेगा, स्ट्रेचिंग करनी पड़ेगी, खास करके आपको दौड़ना पड़ेगा सुबह सुबह, फिटनेस रखना पड़ेगा, तब जाके फिटनेस के कारण आप अच्छे बल्लेबाज बन सकते हैं। 12 गेंदे 12 चाहिए। चलिए गेंदबाजी टीम जल्दबाजी करे भाई। कितना के गेंदबाजी के लिए केपी, पिछले मैच में कमाल की गेंदबाजी। चलिए डॉट गेंदे शायद आ रहे, लेकिन वाइट बॉल। बैटिंग बॉलिंग रिव्यू लेना चाहते हैं, अंपायर को चैलेंज किया। अंपायर का मेन सिग्नल वाइट बॉल का था, सॉफ्ट सिग्नल। आइए चेक करते हैं डीआरएस थर्ड अंपायर के पास बॉलिंग टीम का रिव्यू है। एक टीम के पास एक रिव्यू होता है इनिंग में। अगर वो सक्सेसफुल होगा तो दूसरा उनको मिल सकता है, लेकिन अनसक्सेसफुल होगा तो वो वापस नहीं मिलता, रिटर्न हो सकता है अगर वो सक्सेसफुल हो। व्हाइट बॉल चेक करना है आकाश पटेल आपको। अंपायर ने व्हाइट कहा है, लेकिन आपको फेयर है या व्हाइट ये चेक करना है। बहुत सारे दर्शक देखिए, क्योंकि 8:53 है, यानी ये सोने का टाइम नहीं है। खाना खाने के बाद 8:30 के बाद दर्शक खाना पचाने यहाँ पर आए। चलिए भाई फेयर है, क्या बात है, रिव्यू सक्सेसफुल होता हुआ। देखिए अंपायर के निर्णय को चैलेंज किया। 0 डॉट गेंद यहां से आती हुई। 11 गेंद पे 12 चाहिए। सागर पाटील बीट हुए। या स्पर्धेचे अविभाज्य घटक आणि आमचे आयोजक देखील आहेत आदरणीय सन्माननीय श्री उमेश केणी यांचं व्यासपीठावरती आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आमचे मयंक दादा केणी देखील या ठिकाणी आले, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। थँक्यू। सिंगल डबल से भी बात बन सकती है, मात्र यहाँ पर सिंगल मिला है और बहा मुकाबला। लेकिन गेंदबाज को यहाँ पर ज्यादा ताकत लगानी चाहिए, क्योंकि 10 गेंदों पे जीत के लिए 11 रनों की आवश्यकता है। 2 गेंद पे 1 आए, अच्छी गेंदबाजी। देखिए पहली गेंद डॉट गेंद निकली, उसके बाद सिंगल, और ये कॉन्फिडेंस अच्छा है गेंदबाज का, क्योंकि इस सिचुएशन में गेंदबाज लूज हो जाते हैं पूरे।
आत्मविश्वास छोड़ देते कि चलिए भाई 12 गेंद 12 बन सकते, 2 गेंद पे बनते, छोड़ दो मैच। लेकिन देखिए केतन ने एक मैच नहीं छोड़ा, अभी भी जोश लग रहा है मुझे नारिवली में। खिलाड़ी देखिए ताली बजा रहे हैं, उनका जो बॉडी लैंग्वेज है वो दिख रहा है कि भाई जीत का जुनून है इनके अंदर। मैच नहीं छोड़ना चाहिए, अगर आप मैच छोड़ोगे तो खत्म हो जाएगा बहुत जल्दी। हार मत मानिए जब तक आखिरी गेंद नहीं आती। और नारिवली के अंदर वो जोश नजर आ रहा है। 10 गेंदे 11 चाहिए। नानू ने तो कहर बरसाया, लगातार 3 गेंद पे 14 की पारी के लिए शुरुआत की। और उसके बाद देखिए नानू अभी भी वन मैन शो चल रहे। ओ धीमी गति की लोअर फुटस बॉल है, ऑन साइड पे ड्राइव किया इस गेंद को, करा फील्डिंग। अब थोड़ा आत्मविश्वास डाउन होगा, शायद ये रनआउट करने के लिए जल्दी गेंद पकड़ना चाहते थे और इसी जल्दबाजी में ये नसीब का चौका मिला है किरौली को। मैच का टर्निंग पॉइंट देखिए, कहानी में ट्विस्ट। जल्दबाजी नहीं करनी थी फील्डर को और देखिए उसका खामियाजा, जो कॉन्फिडेंस था नारिवली का अब थोड़ा डाउन हो चुका है। ये छोटे छोटे मोमेंट्स। नौ गेंदे जीत के लिए 7 रन चाहिए, 1 रन था वहां पे, 3 एक्स्ट्रा दिया आपने रन। और देखिए दोनों बल्लेबाज 15 गेंदे 33 की पार्टनरशिप, जोरदार तालियां किरौली के दोनों बल्लेबाज नॉट आउट बल्लेबाजी कर रहे। 33 की शानदार पारी 15 गेंदों पर। 9 गेंद पे 7 की आवश्यकता है। चलिए थोड़ा स्पीड अप करना है, अगला मुकाबला भी काफी बढ़िया होगा। अब देखिए सीएसके वापस उतरेगी करणजाड़े के खिलाफ। देखिए करणजाड़े ने हाईएस्ट स्कोर बनाया आज और सीएसके ने लो स्कोर डिफेंस किया। क्या कमाल की दोनों टीमें हैं। अगला मैच देखिए, एक ने हाईएस्ट स्कोर बनाया आज 73 और एक टीम ने 34 डिफेंस किए, वो थी सीएसके। बड़ा मैच है भाई अगला। चल अपन तो स्पीड अप करा। 9 गेंद 7 रन, थोड़ी सी एनर्जी डाउन हो चुकी है नारिवली की। अगर वो चौका नहीं आता तो भाई मैच बन सकता। केतन कितना मेहनत करे देखिए, लेकिन खिलाड़ी पानी फेर रहे गेंदबाजी के मेहनत पर। 9 गेंद 7 रन, हल्की सी एज लगी है और डॉट गेंद आते हुए। देखिए यही मैंने कहा था, वो चौका निराश कर रहा है, लेकिन कोई बात नहीं, अभी मुकाबला बन सकता है। 8 गेंदे 7 की आवश्यकता, लेकिन आज लो स्कोरिंग के मुकाबले दिल जीत रहे। मुझे लग रहा है कि लो स्कोरिंग वन साइड होगा, लेकिन नहीं, देखिए बिग फाइट हो रहे हैं और यही दर्शकों को मजा आ रहा है मैच देखने में। गरम गरम मुकाबला ठंडी में। 8 गेंदे 7 रन, मुकाबला बराबरी पे, रन टू बॉल मैच। देखिए ऐसे रविचंद्र अश्विन ने जॉस बटलर को आउट किया था, आपने देखा होगा भारत इंग्लैंड के मुकाबले में, लेकिन वार्निंग दिया अपर बल्लेबाज को कि इस बार अगर हुआ तो वो आउट भी कर सकते हैं। अगली बॉल धीमी गति की बॉल, टाइमिंग नहीं जज कर पाए, शॉर्ट मिड ऑन पर गेंद खेलिए, मात्र सिंगल यहां से मिलेगा। राहुल पोरजे हम बताएंगे 34 रन स्कोर कोर्ट पे बने। अब 7 गेंदे 6 की आवश्यकता, एक छक्का 7 गेंदों पर। 40 के लिए भी आखिरी ओवर तक यहां पर मुकाबला शुरू है। देखिए 7 गेंद 6, एक छक्का चाहिए। किरौली के दर्शक देखिए, मैंने कहा था A1 जोड़े सुनील शेट पाटिल और अरुण शेट पाटिल का बड़ा योगदान, और 2 टूर्नामेंट किरौली के सरजमी पर, 7 बाइक जनवरी में, 7 खिलाड़ी दर्शक या कोई कमेंटेटर अंपायर होंगे वो लेके जाएंगे। 7 बाइक 1 महीने में, 2 बड़ी टूर्नामेंट लाजवाब किरौली में। इस बार काफी टूर्नामेंट हो रही, इससे पहले भी 1.5 टूर्नामेंट हुई थी। पूरा धमाका है किरौली में क्रिकेट का। 7 गेंद पे 6 चाहिए, कोई विकेट नहीं गया। लेफ्ट हैंड बल्लेबाज पीछे गए, ऑन साइड पे खेलने की कोशिश थी, निखिल थे वहां पर, थोड़े घायल थे, लेकिन कैच लब का पहले विकेट का पतन। अब जीत के लिए 6 गेंदे 7 की आवश्यकता। साई राजे क्या लगता है आपको? देखिए पिछला मुकाबला याद करें लो स्कोरिंग का, 6 गेंद 7। काय जबरदस्त गोलंदाजी, जितकी गोलंदाजी तिखट तितकी परिस्थिती बिकट 6 करण्याचा गेंद प्रयत्न। 6, 7 चेंडू 7 की आवश्यकता। तो चलिए भाई 6 गेंद 6 की आवश्यकता है। राहुल पोरजी फिर से एक बार करेक्शन करते हैं। चला बर्थडे सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत। आमचा संपूर्ण श्री गणेश क्रिकेट क्लब तलोजा मुस्कुर यांना विनंती करतोय की आपला संपूर्ण ग्रुप इथे व्यासपीठावरती या। आपण महेश दादा पाटील, कमलाकर शेठ पाटील यांचे ते छोटे बंधू आहेत, त्यांचा आपण वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहोत। स्पीड अप करा आपण, चला। तो
तो चलिए मैदान में आएंगे पिछले मैच का मैन ऑफ द मैच संकेत गायकर। कोई नहीं भूलेगा भाई, इनके बल्ले से छक्के आने के बाद किरौली जीत का दरवाजा खोल पाई। मिलिंद पाटिल ने उनको साथ दिया और पार्टनरशिप ने कमाल कर दिया। वही संकेत गायकर को देखे आगे भेजा अभी, क्योंकि पिछले मुकाबले का हीरो। बल्लेबाजी अच्छी थी उनकी, लेकिन 6 गेंदे और कंपलसरी 6 बनाने किरौली को जीत के लिए। आखिरी ओवर लेके आएंगे करंग काटे के हाथों में गेंद। नारुली के बहुत बढ़िया गेंदबाज है। चलिए 12th मैन को यहां से रिप्लेस करेंगे जो पिछले गेंदबाज थे। केतन पाटिल थोड़ा आराम फरमाएंगे, लेकिन 6 बॉल 6 रन की आवश्यकता है। कौन जीत का गुरु मंत्र बनाएगा और मुश्किल कंडीशन में कौन अच्छा खेलेगा, कौन जीत का परचम लहराएगा, फत्ते शिकस्त करेगा किरौली या नारिवली। एक कल्याण डंबोली की टीम और एक देखिए बिल्कुल पनवेल यानी रायगढ़ बनाम ठाणे का ये जो मैच आपको नजर आ रहा है। 6 गेंद 6 चाहिए, मुश्किल होता है भाई। एक गेंद पे 6 मारना आसान होता है, लेकिन 6 गेंद पे 6 गेंद पे 3 बनाना इतना आसान नहीं होता। हमने कई इतिहास के मुकाबले देखे जहाँ पे 6 गेंद पे 1 बचाए गए, 6 गेंद पे 2 बचाए गए, 6 पे 6 भी बचाए गए। बचेंगे या बनेंगे, आइए देखते हैं यहाँ पर कौन हमारे साथ बने रहेंगे। लेकिन कहते हैं दोस्तों, इश्क और जंग में सब कुछ जायज है। और क्रिकेट ये जंग है भाई, ये कुरुक्षेत्र का मैदान है, ये महाभारत जैसा खेल है। देखिए 6 गेंद 6 की आवश्यकता। तो गेंदबाजी करेंगे यहाँ पर करण काटे के और सामने नानू प्रशांत पाटिल। फुल टॉस गेंद, खराब गेंदबाजी यहाँ पे, लेकिन फील्डिंग अच्छी हुई यहाँ पर। सिंगल मुकम्मल हुआ। क्या फील्डिंग है, 1 मुकम्मल, 5 गेंदे 5 रन। क्या कमाल का मुकाबला। अब गुलाबी ठंडी में शायद गरम गरम मैच होगा। यानी पिछले मुकाबले को आप देखिए, सीएसके बनाम नेहरे का मैच, दर्शकों ने ताली बजाई, सीटी बजाई, काफी इंजॉय किया। शायद वापस इंजॉय करने का मौका बन सकता है। वही मुकाबला वापस दोहराते हुए 5 गेंद 5 की आवश्यकता। देखिए नानो अभी तक मैदान में है तो किरौली टीम सुरक्षित है। और खास करके संकेत गायकर का मत भूलिए, पिछले मुकाबले का हीरो। उनके बल्ले से 2 छक्के आए थे और क्या कमाल की पारी खेली थी। यानी उम्मीद किरौली की काफी बड़ी है, लेकिन नारिवली भी कम नहीं है। के भी कमाल कर सकते हैं। 5 गेंद 5 की आवश्यकता। देखिए प्रेशर दोनों पर है, अगर वो चौका नहीं छूटता तो 8 रन बचते, लेकिन चलिए भाई 5 बचे अभी 5 गेंदों पर। कुछ गलतियां हुई नारिवली से, लेकिन मौका उनके पास भी बराबरी का मौका है, वापसी हो सकती है, वो भी पत्ते शिकस्त कर सकती है और जीत का परचम लहरा सकती है। दूसरी फुल टॉस, 2 गलती गेंदबाज की, लगातार 2 फुल टॉस। और संकेत गायकर देखिए MS धोनी का फैन, रीजनपुर थाला 7 नंबर की जर्सी, और रीजनपुर थाला ने छक्का मार के जीता है मैच। किरौली टीम अभिनंदन दूसरे जीत के लिए, लेकिन आपको रुकना पड़ेगा क्योंकि तीसरा मैच भी आज होने वाला है। सही राजे। तो चलिए इस मुकाबले का हीरो होगा आखिरी गेंदबाज या आखिरी बल्लेबाज। चला आपण करूया पाहुण्यांचा शुभ सन्मान। प्रेमनाथ शेठ पाटील नारिवली, नारिवली म्हटलं तर आमचे जगदीशजी पाटील जबरदस्त सांभाळून ट्रेन चालवतात मित्रांनो, क्या बात आहे। ट्रेन पायलट आहेत प्रेमनाथ शेठ पाटील नारिवली दिवा। ते आपण पाहिला तर नक्कीच लोको पायलट, ओके। नानू ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो। ते जबरदस्त आयोजक देखील आहेत मित्रांनो। 26 जानेवारीला त्यांची भरपूर मोठी स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे, नाईट फॉर्मेट असेल। तर आपण करूया पाहुण्यांचा शुभ सन्मान। प्रेमनाथ दादा पाटील अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवलीत, आपलं मनपूर्वक आभार आणि आपला शुभ सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारत असताना